क्या ये हो सकता है? ये सच है? नहीं, ये कोई सपना या ला सपना तो नहीं। सपना तो नहीं है, हकीकत है, पर अभी यकीन नहीं हो रहा है। यकीन क्यों नहीं हो रहा है? ताज्जुब है। कमाल कमाल हो गया। आम्ही बेदनूरहून आल्यापासून पाहतोय, सारेच आमच्याशी विचित्र वागतायत. घडलंच असं सारं विचित्र. म्हणजे कोणाची अटकळी नव्हती की आपण असं पाऊल टाकाल म्हणून. आम्ही जे काही केलं ते बरोबर की चूक हे भविष्य ठरवेल. मात्र ती त्या वेळेची गरज होती. पंत अमात्य राजे एकाकी परप्रांती झुंजत असता आम्ही इथे स्वस्त कसं राहावं? राणी साहेब, आम्ही इथे कशासाठी आहोत? करायचे तेवढे सगळे प्रयत्न आम्ही केलेच की. पण आता तुम्ही असं समजत असाल की आम्ही राणी चेन्नमाची भेट घेऊ शकलो नाही, पण तुम्ही ती साध्य केली. पण त्याचे फलित काय राणी साहेब? म्हणजे स्वराज्याच्या आणि राजांच्या संरक्षणाच्या दृष्टीने काय फायदा झाला त्याचा? राणी चेन्नमाशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला वचन सुद्धा दिलंय. म्हणजे राजांना आश्रयाचा शब्द नाही दिलाय, पण राजे जोवर तिथे आहेत तोवर त्यांना दगा फटका होणार नाही असा शब्द मात्र दिलाय. राणी साहेब, त्यांच्या शब्दाला काय किंमत आहे तिथे? प्रश्न होता तो राणी साहेबांपेक्षा तिमण्णाला राजी करणं. परंतु तिमण्णा नावाची टांगती तलवार आपल्या डोक्यावर आहेच. आता ही तलवार औरंगजेबाच्या हाती सापडली तर? पुढे काय होईल माहित नाही, पण एक वाटतं, म्हणजे आमचे आबासाहेब सांगायचे आम्हाला, आम्ही राजे असलो तरी कुणबाऊ माणसं. जमीन नांगारायची नि बीज पेरायचं हे आम्हाला माहित. मग त्या बीजाला पाणी मिळेल की सुकून जाईल, जगलंच तर वाढेल की वादळ वाऱ्यात झडून जाईल हे आपल्या हातात नसतं. पण म्हणून कोणी प्रयत्न करणं सोडत नाही. पण राणी साहेब, आपला हा प्रयत्न म्हणजे दगडाला धडक देणं होतं. असेलही. मग त्या प्रयत्नातून एकतर दगड तरी घडेल, नाहीतर आमचं मस्तक तरी फुटेल. पण स्वराज्याच्या छत्रपतींसाठी एवढं करणं गरजेचंच होतं. राणी साहेब, या सगळ्याचा काय परिणाम होईल याचा विचार केलात आपण? त्या औरंगजेबाला आता खात्रीपूर्वक कळलं असेल की राजाराम राजे आता बेगनूर प्रांतीच आहेत. आता तो शांत बसायचा नाही. आणि राजांसमोरच्या अडचणी आपण आपल्याच हाताने वाढवून ठेवल्या आहेत. आता त्या निस्तरायच्या कशा, हेच एक मोठं खोड आहे. बको, फिर से बको। हुआ क्या था? हुजूर, वो राजाराम घेरे में आ ही चुका था। खान जुल्फिकार उसे पकड़ने वाले थे, लेकिन अचानक वो गायब हो गया। गायब हो गया। जमीन खा गई उसे, आसमान निकल गया। हमारी इस हार ने मराठों को एक और मौका दे दिया। ऐसे ही भागते रहेंगे वो, और ऐसे ही पीछा करते रहेगी हमारी फौज। 10 साल से यही सिलसिला चल रहा है। हम बादशाह हैं या इन मराठों के आगे कठपुतली? तोबा तोबा। खामोश। ये राजाराम
अपने बाप की करतूत को दोहरा रहा है। सिवा ऐसे ही हमारे शिकंजे से। जुल्फिकार खान से कहो हमारे पुराने जख्मों को ना कर दे। जाओ, जाकर जुल्फिकार खान से कहो कि जब तक राजा राम को गिरफ्त में नहीं लेता हमें मुंह न दिखाए। जाओ। जी 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 हुजूर। राजा राम, राजा राम, कहाँ हो सकता है ये राजा राम? नसतं धाडस केलं आम्ही, पण पुढे पेच असे वाढतील असं वाटलंही नव्हतं। आणि त्यात आमची तरी काय चूक? त्या क्षणी आम्हाला जे योग्य वाटलं ते आम्ही केलं। काय झालं राणी साहेब? अडचणी वाढतायत सगुणा, आणि साऱ्यांना वाटतंय आम्हीच कारणीभूत आहोत। इथे राज्यावर आफत आली असताना आम्ही असं गांगरून राहायचं का? आमच्या रक्तात ते नाही। पण तरी बी राणी साहेब, जीवावर बेतल असं काय बी करू नका। घोर लागून राहतो हो जीवाला। तुम्ही गडावर नव्हता तर अंगाचं पाणी पाणी झालं होतं आमच्या। कुठं गेला होता म्हणायचं तुम्ही? दुश्मनाच्या गोटात? नाही। मग राजासनी भेटायला? असं समजा आम्ही कुठल्याशा खोल डोहात उतरलो होतो। तिथे बुडत होतं कोणीतरी, आणि मग मदतीला जाणं तेव्हा आम्हाला जरुरीचं वाटलं। हा हो, असं कुठं बी डोहात उतरू नका व। कधी कधी डोसक्यावरनं पाणी जातं, बघितलंस ना? मग बाकी समजेनीच ते बघत उभे राहिले, मदतीला येतं का कोणी? त्याची फिकीर नव्हती आम्हाला सगुणा, आणि आम्ही हेही पाहिलं नाही की आमच्या डोक्यावरून किती पाणी गेलंय ते। आम्हाला फक्त एवढंच कळत होतं की आमच्या अंगचं पाणी दाखवल्याशिवाय दुश्मनाच्या पायात पाणी उतरणार नाही। आता आहे का? हे एवढं सगळं रामायण घडलं, पण तुम्ही कुणाबद्दल बोलतायसा ते बी कळलं नाही बघा। कुणासाठी नाही एवढं धाडस केलं म्हणायचं? धाडस धाडस केलं तर या मराठी दौलतीसाठी, आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो। जाऊ दे ग, सारं हुरूपच मावळलं। जिथे आपलंच नशीब आपली साथ देत नाही तर दुसऱ्याला तरी काय दोष द्यायचा? आणि उगाच त्या दुखऱ्या आठवणी पुन्हा पुन्हा उगाळायच्या। लाहौल मिला कुवत, क्या बक रहे हो? ऐसे कैसे गायब हो सकता है राजा राम? हुजूर, कहीं भी नहीं मिल रहा है वो। कमबख्त, सबके सब निकम्मे हो, सबके सब निकम्मे हो तुम लोग। ऐसे कैसे गायब हो सकता है वो? हो सकता है हुजूर, हो सकता है। वो मराठा है। क्या मतलब? सबको पता है हुजूर, इन मराठों के पास जंतर मंतर की विद्या होती है। ये कहीं से भी आ जा सकते हैं, दीवार से, जमीन से, यहाँ तक कि आसमान से भी, और कहीं भी गायब हो जाते हैं। सबको पता है, आला हजरत के मामू जान शाहस्ता खां साहब को मारने के लिए वो काफिर सिवा आसमान से आया था और दीवार में गायब हो गया। बेवकूफ, ऐसी बातों पर हमें भरोसा नहीं है। अपनी नाकामयाबी छुपाने के लिए लोग ऐसी मनचली कहानियां बनाते हैं। यही तो बात है ना हुजूर, या तो ये बात माननी पड़ेगी
या फिर आलिजा के सामने अपनी नाकामयाबी कबूल करनी पड़ेगी। कमबख्त, हम हमारी ताकत पर भरोसा रखते हैं। हम उस राजा राम को जरूर ढूंढ निकालेंगे। पर कहाँ ढूंढेंगे हुजूर? वो तो चला गया। जाकर कहां तक जाएगा? कितनी दूर तक जा सकता है वो? बेदनूर से बाहर जाने वाले हर रास्ते पर कड़ी पाबंदी जारी करो। रास्तों के सिवा जंगल पहाड़ों में भी छान मारो। हुजूर, कहीं ऐसा तो नहीं ना कि हम उसे दूर दूर तक ढूंढ रहे हैं और उसे कहीं यहां पनाह दी हो किसी ने? पनाह? किसने? आपण मराठी मुलकाच्या छत्रपतींचं वेदनूरच्या राजमहली स्वागत की हो. राणी चेन्नम्मा आपल्या सेवेत हजर की. माफ करा राजे, आपल्याला अशा पद्धतीने आणावं लागेल. दुसरा कोणताच पर्याय नव्हता हो. माफी मागून आम्हाला लाजावू नका राणी साहेब. आमचा जीव वाचवून आपण आमच्यावर केलेले उपकार थोर आहेत. या ऋणांतून आम्ही उतराई व्हावे तरी कैसे? उपकार म्हणाल तर आमच्यावरच छत्रपतींचे आहेत, शहाजी राजांचे आहेत, युगपुरुष थोर शिवरायांचे आहेत, शंभू राजांचे आहेत आणि तारा राणी साहेबांचे पण आहेत की हो. राणी साहेबांचे? हो, त्यांनी मार्ग दाखवला म्हणून आम्ही पाऊल पुढे टाकलं बघा. राणी साहेब फार मोठ्या मनाच्या की हो. आमच्या समोर हात जोडून उभ्या राहिल्या हो. ज्यांनी हुकूम करावा त्या अर्ज करत उभ्या होत्या की हो. आमच्या राणी पदाचा आप जपला हो त्यांनी. मग आम्ही ठरवलं, राणी साहेबांनी आमचा सन्मान राखला, मग आम्ही त्यांचं सौभाग्य जपलं पाहिजे. तरीही फार जीवावरचं धाडस केलं आपण. आमचा जीव लाख मोलाचा असेल हो, पण छत्रपतींचं स्वराज्य अनमोल आहे, ते टिकलं पाहिजे. पण आपण इथे आहात ही खबर कुणालाच लागता कामा नये याची काळजी मात्र घ्यावी लागेल बघा. अलबत्त, आम्ही ती काळजी घेऊ. राणीसाहेब, एक मनसुबा कानावर घालावा म्हणून तातडीने इथे आलो. राणीसाहेब, राजांना समुद्र मार्गे स्वराज्यात तातडीने परत आणावे असे ठरते आहे. तशी योजनाही तयार आहे आणि त्याबाबतच शंकराजी, स्वराज्यात राजांना माघारी कशासाठी आणायचं? तेही इथे एवढे धोके असताना. म्हणजे धोका आहे म्हणून तर आपण पुढे पाऊल टाकलं ना. मग ते मागे कशासाठी घ्यायचं? राणीसाहेब, तिथेही राजे संकटात असताना आपण असे नाही, आम्हाला ते पटलेलं नाही. आपणास पटो अथवा न पटो हे महत्वाचं नाही. तसेच आपली अनुज्ञा घेण्यासाठीही आम्ही आलो नाही. हुकूमतपणा या नात्यानं आम्ही जो निर्णय घेतलाय आणि त्याची त्वरेनं अंमलबजावणीही करणार आहोत, इतकंच सांगण्यासाठी आलो आहोत. राजांना पण हे पटणार नाही आणि आमच्या मते आज राजे सुरक्षित आहेत, आमच्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. औरंगजेबाचाच धोका म्हणायचा तर तो इथेही आहे. मान्य राणीसाहेब, इथेही धोका आहे, पण आपण इथे आपल्या मुलखात आहोत, इथे सगळे आहेत. राणीसाहेब, राजांच्या हितासाठी सध्या हा आम्ही निर्णय घेत आहोत, एवढी खात्री बाळगा.
पूर्व पुण्याईच्या बळावर भविष्याची वादळं थोपवता येत नाहीत एवढं तरी आता पटायला हवं. राणीसाहेब, जगाच्या पाठीवर कुठेही गेलं तरी संकटे ही आहेच हे एकदा कळलं की आपल्या लोकांमध्ये राहूनच त्या संकटाशी समर्थपणे मुकाबला करता येईल हेही पटेल. तेव्हा राणीसाहेब, आपण एकदा या कागदावर नजर टाकावी. हा राजांचा परतीचा मार्ग आहे. आम्ही हा मार्ग निर्धोक करू. जुल्फिकार खानाला या मार्गाने चकवा देता येईल. रानी साहिबा, बेदनूर से एक खबर है. काय? जुल्फिकार खान ने राजा जी को हर जगह ढूंढा मगर वो उन्हें खोज नहीं पाया. छान. पंत अमात्य, आमचा धाडस वाया गेलं नाही म्हणायचं. देवीचा कौल मिळालाय. बताओ, ये शमशीर तुम्हारे सीने में भौंकने से पहले बताओ उस राजा राम को कहाँ छुपाया है. हुजूर आमच्यावर भरोसा ठेवा. आम्ही खरंच कोणाला लपवलेलं नाही हो. तुम्हारे इस दियानत के सिवा मरहट्टों को पनाह मिलना नामुमकिन है. हम इस रियासत को मरोड़ के भी उसका पता लगा सकते हैं. मुगलिया सल्तनत से बलाए लेना तुम्हें बहुत महंगा पड़ेगा. अहो नाही, आम्ही शपथ घेऊन सांगतो, आम्ही खरंच कोणाला लपवलेलं नाही. अहो, तुमचा फरमान मिळाल्यावर असं धाडस कोण करेल? हवं असेल तर मी लिहून द्यायला तयार आहे. ठीक है, तुम्हें हलफनामा देना होगा. जी. और वो हलफनामा रानी चेन्नम्मा की मोहर लगाकर लाना होगा. हुजूर, मंजूर है? हाँ, मंजूर है, मंजूर. आपल्या तीर्थरूप महाराज साहेबांनी केलेले उपकार बघा की हो. त्यांची पुण्याई अशी डावलता येत नाही हो. जीवावर बेतलं तरी चालेल बघा, पण आम्ही आपलं रक्षण करू. पण राजे, हा प्रश्न फक्त आमच्याच जीवाचा असता तर गोष्ट वेगळी होती हो. इथे तो खाशा औरंगजेब आमच्या रयतेवर तलवार रोखू नये हो. म्हणून आम्ही सांगतोय, जोपर्यंत दिल्लीपतीचा धाक नाही तोपर्यंत तुम्ही इथेच राहा की हो. कितीही दिवस राहा, पण इथेच राहा. पण दिल्लीपतीनं फरमान धाडलं तर मात्र आपल्याला घर मोकळं करावं लागेल की हो. राणी साहेबांना सांगा आम्ही भेट घेऊ इच्छितो म्हणून. इकडं कोण गेलं असेल? काहीतरी गडबड आहे.